हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण प्रकरण 3 सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस अर्थात MSME याच्याविषयी चर्चा करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्म लघु मध्यम उद्योग म्हणजे काय, त्यांच्या व्याख्या काय आहेत, MSME उद्योगाचं महत्त्व काय आहे, MSME उद्योगामधील समस्या कोणत्या आहेत, MSME उद्योगातील समस्येवर उपाय कोणते आहेत, याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. जगामध्ये जे काय अनेक देश आहेत त्या अनेक देशाची विभागणी 3 गटामध्ये केली जाते. अविकसित देश, विकसनशील देश आणि विकसित देश अशा तिन्ही प्रकारच्या देशामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे अस्तित्वामध्ये आहेत. आणि हे तिन्ही देश अशा उद्योगांना अधिक महत्त्व देतात. त्याचं कारण असं आहे की असे उद्योग अनेक राज्यामध्ये स्थापन होतात. हे स्थापन करण्यासाठी भांडवल कमी लागतं, कमी वेळ लागतो. स्थानिक तंत्रज्ञानावर हे उद्योग उभे राहू शकतात आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. ही गोष्ट विशेष आहे. एखादा मोठा उद्योग, मग रिलायन्सची इंडस्ट्री असेल, रिफायनरी असेल, रिलायन्स जिओ असेल, तर या ठिकाणी निर्माण होणारा रोजगार हा मर्यादित आहे. मात्र एखाद्या देशाच्या अनेक राज्यात, अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यात, अनेक गावात जे काही छोटे छोटे उद्योग निर्माण होतात तर ते विस्तारित असतात. स्थानिक लोकांना रोजगार देतात, स्थानिक अर्थव्यवस्था भक्कम करतात, स्थानिक संसाधनांचा उपयोग करतात. त्यामुळं सरकारला ही गोष्ट समजलेली आहे की हे जे काही छोटे छोटे उद्योग आहेत की ज्यांना MSME क्षेत्र म्हणतात, हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचं इंजिन आहे. ग्रोथ ऑफ इंजिन असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा MSME क्षेत्र हे प्रायोरिटी क्षेत्र राहिलेलं आहे. त्याच्या बाबतीत आपल्या देशामध्ये पूर्वीपासून धोरणे, पूर्वीपासून कायदे हे अस्तित्वामध्ये आहेत. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा विकास साधण्याच्या हेतूने केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतर वेळोवेळी औद्योगिक धोरणे आखून कायदे संमत केलेली आहेत. यामध्ये 2006 साली सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास कायदा MSME डेव्हलपमेंट ॲक्ट संमत केला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार MSME क्षेत्राची विभागणी 2 गटामध्ये केलेली आहे. एक आहे उत्पादन क्षेत्र आणि दुसरा आहे सेवा क्षेत्र. तर या दोन्ही क्षेत्रामध्ये गुंतवणूक किती असणार आहे, गुंतवणुकीच्या मर्यादेच्या आधारावरती एखादा उद्योग सूक्ष्म आहे की लघु आहे की मध्यम आहे ही गोष्ट ठरवली जाते. तर कायद्यामध्ये केलेल्या व्याख्यानुसार असा उद्योग जो उत्पादन क्षेत्रामध्ये आहे, जो वस्तूची निर्मिती करतो, तर त्याची प्लांट अँड मशिनरीमधली गुंतवणूक जर 25 लाखपर्यंत असेल तर त्याला सूक्ष्म उत्पादन उद्योग असं म्हटलेलं आहे. जर ही गुंतवणूक 25 लाख ते 5 कोटीपर्यंत असेल तर त्याला लघु उद्योग असं म्हटलेलं आहे. आणि जर ही गुंतवणूक 5 करोड ते 10 करोडपर्यंत असेल तर त्या उत्पादन उद्योगाला मध्यम उद्योग असं म्हटलेलं आहे. परंतु ह्या गुंतवणुकीमध्ये इमारतीमधील गुंतवणूक, जमिनीमधील गुंतवणूक आणि अन्य मालमत्तेमधील गुंतवणूक ही विचारात घेतलेली नाही आहे. फक्त यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक विचारात घेतलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला सेवा क्षेत्र आहे.
सेवा क्षेत्रामध्ये मशिनरीची गरज लागत नाही, उपकरणांची गरज लागते. त्यामुळं असा सेवा उद्योग की ज्याच्यामध्ये गुंतवणूक 10 लाखांपर्यंत आहे आणि ती गुंतवणूक उपकरणांमध्ये झालेली आहे, तर त्याला सूक्ष्म उद्योग असं म्हटलेलं आहे. सेवा उद्योगातील गुंतवणूक ज्या वेळेला 10 लाख ते 2 करोडपर्यंत असेल तर त्यावेळेला त्याला लघु उद्योग असं म्हटलेलं आहे. आणि सेवा उद्योगाची गुंतवणूक ज्या वेळेला 2 करोड ते 5 करोड आहे आणि ही गुंतवणूक उपकरणांमध्ये आहे तर त्याला मध्यम उद्योग असं म्हटलेलं आहे. म्हणजे गुंतवणुकीच्या आधारावरती आणि व्यवसायाच्या स्वरूपाच्या आधारावरती तो उद्योग सूक्ष्म, लघु किंवा मध्यम हा असू शकतो. आता ह्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत ह्या परिवर्तनशील व्याख्या आहेत. ही व्याख्या नव्याने केलेली आहे. परिस्थितीत बदल होईल, त्याच्यानुसार धोरणेमध्ये बदल होईल, त्याच्यानुसार व्याख्येमध्ये बदल होईल आणि सतत ह्या व्याख्येमध्ये भविष्यामध्ये बदल होत राहील. हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे महत्त्व का आहे तर याच्याविषयी चर्चा करणार आहोत. आपल्या देशाचं जे काही संविधान आहे त्या संविधानामध्ये एक महत्त्वाचा उद्देश मांडलेला आहे, तो म्हणजे या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे. तर हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश भारताच्या संविधानामध्ये आहे. तर हा जो काही उद्देश आहे तो साध्य होण्यासाठी समाजामधली गरिबी नष्ट होणं आवश्यक आहे. त्यासाठी समाजामध्ये रोजगार निर्माण होणं आवश्यक आहे. आणि म्हणून स्थानिक पातळीवरती रोजगार निर्माण झाल्यास रोजगारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशातील नागरिकांना जे जावं लागतं तर ते प्रमाण कमी होईल. विशेष करून ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये लोक स्थलांतरित होतात आणि स्थलांतरित होण्याचं मुख्य कारण आहे रोजगाराचा शोध घेणं, उदरनिर्वाहासाठी स्थलांतर होणं. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग हे अत्यंत महत्त्वाचे राहिलेले आहेत. त्या दृष्टीने विचार केल्यास सूक्ष्म, लघु उद्योगाचे महत्त्व खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारावरती चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल. नंबर 1, भांडवल, तंत्रज्ञान व प्रशिक्षणाचा खर्च कमी. MSME उद्योग क्षेत्राचे स्वरूपच नंबर 1, भांडवल, तंत्रज्ञान व प्रशिक्षणाचा खर्च कमी. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी कमी भांडवल लागतं, स्थानिक किंवा देशामधील तंत्रज्ञान चालतं व त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार किंवा कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या प्रशिक्षणावरती येणारा खर्च हा कमी असतो. त्यामुळे असे उद्योग कोणत्याही ठिकाणी सुरू करता येऊ शकतात. कमी भांडवलामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावरती, कमी प्रशिक्षणावरती किंवा अप्रशिक्षित कामगारावरती सुद्धा असे उद्योग स्थापन करता येऊ शकतात. नंबर 2, मोठ्या उद्योगांना आधार. देशामध्ये जे मोठे उद्योग आहेत त्या उद्योगांना आवश्यक असणारी साधने, उत्पादने किंवा उपउत्पादने पुरवण्याचं काम सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राद्वारे केले जाते.
उदाहरणार्थ शिरो नावाची जी कंपनी आहे जी बाजारपेठेमध्ये टू व्हीलर विकते, तर त्या मोटरसायकलचं स्टँड, त्याच्या केबल्स ह्या मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज मार्फत तयार केल्या जातात आणि त्या मोठ्या उद्योगाला दिल्या जातात. कारण मोठ्या उद्योगांना बारीक सारीक गोष्टी उत्पादन करण्यासाठी गुंतवणूक करणं, कारखाना उभा करणं, मोठा खर्च करणं, ह्या गोष्टी जास्त खर्चाच्या आणि त्रासदायक ठरणाऱ्या असतात. त्यामुळे मोठे उद्योग छोट्या उद्योगाकडून आवश्यक असणारी साधने, उपकरणे, उत्पादने किंवा उपउत्पादने खरेदी करत असतात. नंबर 3, कृषी क्षेत्रास पूरक. भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये ज्या ठिकाणी देशाची 60% पेक्षा अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे, त्या देशामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अत्यंत महत्त्वाचे बनतात. कारण शेती क्षेत्रामध्ये उत्पादित झालेला माल हा MSME क्षेत्राचा कच्चा माल असतो. त्यामुळे शेती क्षेत्रातील मालाला चांगला भाव मिळण्यासाठी किंवा देण्यासाठी MSMEचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. आज देशामध्ये अनेक छोटे मोठे MSME आहेत की ज्यांना कच्च्या मालाचा पुरवठा हा शेती क्षेत्रामधून होत आहे. आपल्या भागामध्ये जी काजू इंडस्ट्री आहे, त्या कॅशो इंडस्ट्रीला कच्च्या मालाचा पुरवठा हा स्थानिक शेतकऱ्यांमार्फत केला जातो. नंबर 4, नैसर्गिक साधन संपत्तीचा कार्यक्षम वापर. भारतामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे, परंतु त्या साधन सामुग्रीचा अधिकाधिक उपयोग होणं आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमार्फत अशा साधन सामुग्रीचा उपयोग केला जातो. त्यामुळे देशातील साधन सामुग्रीचा अधिकाधिक उपयोग होण्यासाठी मदत होते. नंबर 5, रोजगार निर्मितीत अग्रेसर. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे रोजगार निर्मितीच्या बाबतीत अन्य मोठ्या उद्योगांपेक्षा अतिशय पुढे आहेत. कारण असे उद्योग स्थापन करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज लागत नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज लागत नाही आणि अतिशय कौशल्य असणाऱ्या कामगारांची सुद्धा गरज लागत नाही. कमी भांडवल, स्थानिक तंत्रज्ञान, कुशल किंवा अकुशल कामगाराच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरती उद्योग स्थापन करता येतो, उद्योग चालवता येतो, उद्योग यशस्वी करता येतो. त्यामुळे एखादा सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग सुरू झाल्यानंतर ती व्यक्ती स्वतःसाठी स्वयंरोजगार निर्माण करते आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करते. विशेष बाब म्हणजे हा रोजगार स्थानिक पातळीवरती निर्माण होतो. त्यासाठी ग्रामीण किंवा निमग्रामीण भागातील लोकांना शहराकडे रोजगारासाठी जावं लागत नाही. नंबर 6, औद्योगिक विकासाला गती. एखाद्या देशामध्ये मोठे उद्योग जितके महत्त्वाचे आहेत तर तितकेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुद्धा महत्त्वाचे असतात. भारतासारख्या देशामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचा जो वाटा आहे तो 45% पेक्षा अधिक बनलेला आहे. त्याचबरोबर या क्षेत्रामधून झालेली निर्यात ही 45% पेक्षा अधिक आहे. म्हणजे 45% पेक्षा अधिक निर्यात ही MSME क्षेत्रामधून होते. त्यामुळे देशाच्या औद्योगिक विकासामध्ये जितके योगदान मोठ्या उद्योगाचे आहे तर तितकेच योगदान सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचे सुद्धा आहे.
नंबर 7, समतोल प्रादेशिक विकास साधण्यास मदत. भारतासारख्या देशामध्ये सर्वच राज्यांचा विकास हा समतोलावरती झालेला नाही. काही राज्य ही विकसित आहेत, काही राज्य ही अविकसित आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये काही जिल्हे हे विकसित आहेत, काही जिल्हे हे अविकसित आहेत. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी कमी भांडवल, स्थानिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण खर्च कमी, तर अशी ह्या क्षेत्राची वैशिष्ट्ये असल्याने असे उद्योग स्थानिक पातळीवरती सुरू करून प्रादेशिक विषमता नष्ट करता येऊ शकते, प्रादेशिक समानता स्थापन करता येऊ शकते. त्या दृष्टीने भारतामध्ये MSME मंत्रालय कार्यरत आहे. सन 2014-15चा विचार केल्यास सरकारने यासाठी 10,000 कोटीची तरतूद केली होती. आणि नेहमी सरकार, मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, आपल्या राज्यामध्ये हे क्षेत्र वाढावं, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळावा, गरिबी नष्ट व्हावी, शहरी भागातून ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतर कमी व्हावे, यासाठी अंदाजपत्रकामध्ये तरतूद करत असते. नंबर 8, राष्ट्रीय उत्पन्नात अधिक भर. राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्नात अर्थात GDP मध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचा हिस्सा महत्त्वाचा असल्याने यावर आधारित आर्थिक उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकत आलेले आहे. सन 2011-12 मध्ये MSMEचा GDP मधील हिस्सा 29.57% इतका होता. ऑन ॲन ॲव्हरेज हा हिस्सा 28 ते 30% या दरम्यान आहे. या क्षेत्राची उत्पन्नातील भर ही इतर क्षेत्राच्या उत्पन्नातील भरीपेक्षा देशाला सर्व स्तरावर बळकटी देणारी आहे. रोजगार निर्मिती, गरिबी दूर करणे, विषमता कमी करणे, तर या सर्व क्षेत्राच्या बाबतीत MSME क्षेत्राचा हिस्सा आणि योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. नंबर 9, आर्थिक विषमता कमी करण्यास मदत. देशातील औद्योगिक विकासाचे नियोजन किंवा धोरण अयोग्य असल्यास देशामध्ये आर्थिक विषमता वाढत जाते. देशामध्ये फक्त मोठ्या उद्योगांचा विकास होत राहिल्यास संपत्तीचं केंद्रीकरण होऊन देशामध्ये श्रीमंत आणि गरिबी ही दरी वाढत जाते. म्हणून अशा प्रकारची दरी निर्माण होणे म्हणून देशामध्ये सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे. असे उद्योग कमी भांडवलावर, स्थानिक तंत्रज्ञानावर कोणत्याही ठिकाणी स्थापन केले जाऊ शकतात. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार निर्माण होऊन स्थानिक गरिबी नष्ट होण्यास आणि आर्थिक विषमता दूर होण्यास हे उद्योग व्यवसाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. नंबर 10, ग्रामीण शहरी स्थलांतर कमी होते. देशात वाढलेली लोकसंख्या, ग्रामीण भागात रोजगाराचा अभाव, छुपी बेकारी व आर्थिक विषमता इत्यादी अनेक कारणामुळे ग्रामीण भागातील लोकांचे शहरी भागात स्थलांतर होत आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांबरोबर जिल्ह्या पातळीवरती सुद्धा, जिल्ह्याकडे सुद्धा ग्रामीण भागातील लोकांचे रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर होतात. असे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवरती सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग स्थापन झाल्यास हे कमी होऊ शकते, असे स्थलांतर कमी होऊ शकतात. सन 2017-18 या वर्षातील MSME उद्योगाची आकडेवारी पाहिल्यास असे लक्षात येते की ग्रामीण भागाचा MSME मधला हिस्सा हा 51% आहे आणि शहरी भागाचा
49% आहे। ग्रामीण भागामध्ये 32,48,000 इतके सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग स्थापन झालेले आहेत। तर शहरी भागामध्ये 30,90,000 इतके सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग स्थापन झालेले आहेत। शहरी भागाशी ग्रामीण भागाची तुलना केली तर सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग ग्रामीण भागामध्ये 51% आहेत, ते शहरी भागापेक्षा अधिक असलेले दिसून येते।